आजचा विषय मेनली असा आहे की आपण आज इथं कशासाठी आलोय, तर आपण वेडे होण्याच्या मार्गावर बरीच पुढे मार्गक्रमण केलेली आहे अशोकराव. इथं डोनेशनच्या सीट येत नाहीत, इथं मेरिट लिस्टवाले येतात. आपण आता लवकरच पूर्णपणे वेडे होणार आहोत. याचं सुद्धा ज्यांना भान नसतं ते भान येण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपण फक्त दारू सोडायला ना काय दारू सोडतो की मी केव्हाही सोडू शकतो. अरे नाही सोडू शकत. काहीतरी काय सांगतो दारू केव्हाही सोडू शकतो. दारू केव्हाही सोडता येत असती तर इथं तुझी माझी ओळख झाली असती का? बरोबर बोलतोय का रे मी? तुझी माझी ओळख झालीये या ठिकाणी, याचा अर्थ तुला काही कळत नाहीये हे सुद्धा तुला कळत नाहीये. आपलं जीवन कुठं चाललंय? मगाशी मी तेच सांगत होतो, आयुष्याला आपलं आजीवन कुठं चाललंय हे कळण्याची 5 दृष्टिकोनाने बघायचं. प्रत्येकाने विचार करा, आपलं वय किती आहे? महत्वाची आजची मीटिंग फार महत्वाची होणार आहे. आता राहिलेत किती? आता राहिलेत किती? आणि आता असंच वागत राहिलो तर किती? हा महत्वाचा विषय आहे. म्हणजे आता आपल्याला स्वतःला सावरलं पाहिजे. स्वतःला सावरलं पाहिजेचा अर्थ आम्ही मोक्याच्या वळणावर उभे होतो. आपण सगळेजण मोक्याचे वळण पार करून पुढे आलेलो आहे. आपण धोक्याच्या वळणावर उभे आहोत. आता जर सावरले गेलो नाही तर डायरेक्ट देवगड. देवगड. भिंतीवरती फोटो. या स्टेजला आता आपण आलेलो आहे. टेक इट व्हेरी सिन्सिअरली. टेक इट सिरियसलीची वेळ गेली. सिरियसली कुठली गोष्ट तुम्ही घेतली रे आयुष्यात? मीही घेत नव्हतो. पण सिन्सिअरली मात्र आता जर घेतली तर जीव वाचेल. तुम्ही नसल्याने तुम्हाला वाटत असेल घरच्यांना फरक पडेल. ऍक्च्युली तसला फरक बिरक काही पडत नाही बर का. तुम्हीच तर त्यांना सवय लावलीये तुमच्याशिवाय जगायची. भागवत, तुम्ही कितीही महिने रिहॅब मध्ये राहिले तरी त्यांचं जीवन चांगलं आहे. उलट चांगलं चालतं त्यांचं. तुम्ही नसलात की जीवाला घोर नाही आहे का नाही? बेवड्याच्या बायकोला विचारा कुठे गेलेत? काय माहिती कुठे गेलेत. सकाळपासून गेलेत. आज त्या मानाने त्या सुखी आहेत. कुठे आहेत ते? इथं ऍडमिट आहेत.
म्हणजे तुम्ही तिथं नसण्यानी त्यांचं जीवन शांत चाललंय, ही महत्वाची वाईट गोष्ट आहे बरं का. कुटुंबाची काय अवस्था आपल्या हातनं केली गेलेली आहे. अख्खी रात्र बोललं ना तरी संपणार नाहीत तुमच्या माझ्यासारख्याच्या घरातले किस्से. बरोबर बोलतोय ना रे अशोकराव? रवी, किती वेळा वाट बघायला लावली रे, किती वेळा काळजी करायला लावली रे, किती वेळा ऍडमिशन झाल्या. कधी विचारलं कुठनं पैसे आणले? विचारलं का रे? तू विचारलं का? म्हणजे या हाताने कमवायचे आणि त्या हाताने घालवायचे. म्हणजे क्वार्टरमध्ये गेले काय आणि रिहॅबमध्ये गेले काय? त्यांच्या मुखात कधी पडायचे तू कमवून आणलेले पैसे? हा विचारच येत नाही. हा आजार आहे. दारूची ताकद फार मोठी आहे. दारू तुमच्यातल्या, रादर आपल्यातल्या, म्हणजे आय एम ऑल्सो वन ऑफ यू, आपल्यातल्या कोणालाही दारू सोडणार नाहीये. ती आता आपली नेसेसिटी झालेली आहे टू कीप आवर सेल्फ अवे फ्रॉम आवर फर्स्ट ड्रिंक. अदरवाईज पहिल्यांदा प्यायला की उडला लेखा तो 100चा बार आहे का 500ची माळ आहे का 5000ची माळ आहे, कधी थांबल सांगता येत नाही. संत बर का संत. पैशानी किती माग गेलो रे आपण, किती मायनस झालोय आतापर्यंत, किती मायनस झालोय असं वाटतं. रवी, एक उदाहरणार्थ तू सांग मला, किती लाख रुपये खरं आत्ता डोक्यावर कर्ज आहे का तुझ्या? नाहीये. आत्ता तू कुठे असायला पाहिजे होतास आयुष्यात? अमुक एक अमाऊंटला सांग. फॉर एक्झाम्पल चाललंय, आय एम नॉट टॉकिंग अबाउट रवी ओनली. आपल्यातल्या प्रत्येकाच्या दृष्टीने विचार कसा करायचा ते सांगतोय मी. बोल. किती लाख आहे आता? 30 लाख आहे. म्हणजे करेक्ट बोललास तू. म्हणजे फॉर एक्झाम्पल तो 30 लाख रुपये मागे, तो सांगतोय मला की 30 लाख रुपयाचं कर्ज मी दारू प्यायला नसतो तो फेडता आला असता आरामात, हो की नाही? ते अजून तसंच आहे. याचा अर्थ तू 30 लाख रुपयाची दारू प्यायला करे नाही प्यायला. अगदी बरोबर बोलतोय. मग काय झालं रे? देअर यू आर. आपल्याला प्रायोरिटीज कळल्या नाहीत. हा मुलगा सांगतोय 30 लाखाची दारू नाही प्यायलो, पण कर्ज मात्र फिटलं नाही 30 लाखाचं. कारण मला प्रायोरिटी कळतच नव्हती. वेडेपणाचं अजून एक लक्षण. तुझं पण बर का भागवत. किती रिटायर झाला का तू आता? पेन्शन किती आहे? 35,000 पेन्शन आहे. घरात किती देतो? म्हणजे तुझं थोडक्यात माझं होतं तसंच आहे. भारत माझा देश आहे. कधी कधी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी काय म्हणायचं काय त्याच्या घरात पैसे नको आहे रे द्यायला. अरे मी पण देत नव्हतो. माझी बायको परस्पर काढून आणायची बँकेतनं, म्हणून माझं घर चालायचं. नाही तर कमवलेले पैसे सगळे दारूतच जातात राव.
जुगारात काय, दारूत काय, बाईत काय, नाद वेगवेगळे रे, नावं तीच. आपण ऍडिक्शन बद्दल बोलतोय. मग कोणतरी म्हणेल मी कुठं दारू पितो, मी फक्त गांजा सोडतो. एकूण एकच, आपला विषय बेसावध राहणे याबद्दल चाललाय. आपण वेडे आहोत कारण आपल्याला सावधानतेने वागायचं शिकलोच नाही आयुष्यात कधी. म्हणजे पैशानी मारली गेली, कौटुंबिक स्तर वाट लागली का रे तुझी? उदाहरण सांग. हा, अजिबातच पटत नाही. वडील पितात का? तू पितो म्हणून पटत नाही, तेवढंच. पण त्यांनाही भरपूर थर्ड लावलाय. बरोबर आहे, माझाच भाऊ आहे. मी असंच थर्ड लावला होता बापाला. मग काय तर मी हातबल आहे, मी भिकारी आहे, मला बाजारात कोण उभं करत नाही, मग काढ तिजोरीतले पैसे. घरातलं म्हणजे काय, कधी आपल्याला आपल्या विरुद्ध कंप्लेंट करणार नाहीत, पोलीस कंप्लेंट, हे आपल्याला माहीत असतं. बरोबर बोलतोय ना मी? म्हणजेच त्यांच्या भावनांची एनकेजमेंट केली संग्राम आपण. त्यामुळे ते कायम निराशेतच ना. घरचे लोक कायमच निराशेत, कारण आम्ही बेसावध. तिसरा काय अँगल असतो रे? आर्थिक झाला, कौटुंबिक झाला, सामाजिक मध्ये आपल्यातल्या प्रत्येकाचं काय काय स्टेटस आहे असं मला कोणी सांगेल का? हा, सगळीकडे मान खाली घालून आपल्याला बाहेर पडायला लागलेलं आहे. आपल्यातला कोणी महापौर होता का रे? विचारतोय. अरे असू शकतो ना, इथं एक एक देखणे बसलेत. हा, काय महापौर व्हायचा तू? बरोबर आहे, दारू पिल्यावर व्हायचा. सगळी स्वप्नच ना. कोणी आमदार खासदार आहे का रे? कोणी कुठल्या बँकेचा चेअरमन आहे का रे? काहीही कर्तृत्व नाही आहे तुझ्यात, नाही आहे ना. कोणाच्यात आपण कर्तृत्व आहोत असं अजूनही आपल्याला वाटतं आहे का एक जण तरी? आजच्या तारखेला मी कर्तृत्ववान आहे असं कोणाला वाटतं? त्यांनी हात वर करा. एकचही नाही हात वर आला. कशामुळे रे? कुठे गेलं रे कर्तृत्व तुमचं? अरे एकेकाळी चांगली पोरं होतात तुम्ही, नव्हती का? आता तू काय व्हॉलीबॉल ना काय खेळायचा? हॉकी खेळायचा. बघा कुठल्या काय कुठे सिलेक्शन झालं होतं ते? हॉकीचा नॅशनल प्लेअर. हा, तिथनं कुठं आला? देशी दारू, फुटपाथ, 4-4 दिवस घरी नाही. आणि काय करायचा तो नॅशनल प्लेअर? फोटो काढायचा का तुझा? कुठं नेलं दारूनी? बरोबर बोलतोय का रे? तू काय होता? दारू कोणती प्यायचा ते मरू दे. अरे तुझ्या लक्षात नाही आलं मी काय विचारतोय? आपण आयुष्यात काय बनायचं होतं आपल्याला? तू इथे येण्यापूर्वी काय करत होता? नोकरी करत होता का? किराणाचं दुकान होतं. किती मोठं दुकान आहे तुझं? हा, मोठं व्हावंसं वाटत नाही का तुला? कधी होणार तू? तुझं वय चाललं वाढत आणि दुकानाचं साईज तेवढंच. सगळेजण आपण आयुष्यात पूर्णपणे मागे पडलेलो आहे. दिस इज व्हॉट इज इन्सॅनिटी.
वी कुड नॉट मार्च विथ द टाइम. आपण आयुष्यात मागं पडलेले. पण तुम्हाला सांगतो अजून वेळ गेलेली नाही. नशिबाने सगळं दिलं होतं तुम्हाला. कोण म्हणतो रे तुमच्यातला असा की आयुष्यात मला नशिबाने काहीच मिळालं नाही? सगळ्या गोष्टी दिल्या होत्या तुला, टिकवता नाही आल्या. बरोबर ना? टिकवता आल्या नाही तर देव काय आपल्या वडिलांचा नोकर आहे का रे? दरवेळेला इथं चुकलोच म्हणायचं, आता मदत कर. दरवेळेला मदत नाही करणार देव. मग आता काय? आता आपणच आपल्याला मदत करायला पाहिजे. आता आपणच सावध व्हायला पाहिजे. तू जर स्वतःला मदत करू शकत नसशील तर या जगातली कोणतीही ताकद तुला 500 वर्ष तू जगला ना तरी मदत करू शकणार नाही. जाऊ दे बाबा, मला आता कंटाळा आला. बाहेर दुकाने उघडी आहेत. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांना माहिती आहे कुठनं मिळवायचे पैसे. जायचं लावायची, परत हाच क्षण घालवायचा की परत त्याच ठेकेदार तोच खेळ. कंटाळलेत रे तुमच्या घरचे, तुम्हाला कंटाळलेत खरं सांगायचं तर. आता ह्या गोष्टी आपल्याला यातली सिव्हिअरिटी लक्षात घेतली पाहिजे. हे नक्की झालेले दारू सुटणार नाही. हे नक्की झालेले दारू थांबवता येते. कारण तुमच्यातला कोणीही एकही दिवस दारू न थांबवता इथपर्यंत आलेला नाही. कोणी 5 दिवस, कोणी 15 दिवस, कोणी 3 महिने, कोणी 6 महिने. तू तर 3 वर्ष ना? बघाय का, तो रवी 3 वर्ष थांबला होता. त्याने प्रयत्न करणं बंद केल्यावर त्या अक्काबाईंनी झडप घातली. बरोबर ना? माझ्यावर गेली 25 वर्ष त्या अक्काबाईंनी झडप घातलेली नाहीये. त्याचं कारण मी अजून माझे प्रयत्न बंद केलेले नाही. मला थांबून 25 वर्ष झालीत, दारू सुटून नाही. दारू सुटत नाही. फक्त आजचा दिवसच थांबू शकते. नाही, आजचा दिवस पिऊन बघू ना. हा विचार नवीन असताना मनात येणार. त्याच्यावर उपाय म्हणजे फक्त आजचाच दिवस आहे आपल्या हातामध्ये दारू थांबवण्यासाठी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. शेवटची दारू पिता येत नाही. सापडलेला क्षण घालवू नका. दारू पिऊन मारायचे का न पिता मारायचे एवढाच चॉईस आहे आता तुझ्या हातात. आता बस झालं. नाही, आता मी ठरवलंच आहे ना. કેટલા घंटा ठरवतो? असं ठरवता येत असतं तर इथं आपली ओळख झाली असती का रे? काय आता ठरवायचे दिवस गेले, आता कृतीचे दिवस आले. आणि कृती फक्त आजचा दिवसच करायची आणि न पिण्यासाठी जी आवश्यक आहे ती करायची. बाकीचे सगळे ते नवीन शर्ट, नवीन पॅन्ट, नवीन बायको, ते सगळे धंदे नंतर. तू जगलास तर
अदरवाईज लेका तुझा फ्यूज उडणार म्हणजे उडणार. परवाच गेला आमच्यातला एक जण, विनायकला माहितीये, फ्यूज उडला, मरून पडला होता तो, कळलंच नाही त्याला. 3 दिवसानंतर वास यायला लागला म्हणून दरवाजा उघडला तर मुंग्या आणि किडे लागले होते अंगाला. हा मग काय तो दारू पिऊन मेल्यावर काय, टाईटच एवढा होता की जीव गेलेला पण त्याला कळलं नाही. बरं, त्यांनी यापूर्वी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, जमला नव्हता. उडला ना राव तो. त्याची बायको काय, त्याची बायको LIC नोकरीला आहे, ती 14वा करेल, 15व्या दिवशी परत खांद्याला लावेल, ऑफिसला निघून जाईल, मुलाचं मुलीचं शिक्षण होत राहील. या जगात कोणाचंही तुमच्या वाचून अडणार नाहीये. ही गोष्ट अतिशय महत्वाची सांगितली आज तुम्हाला. यातनं काय घ्यायचं ते घ्या, लाईटली घेऊ नका. इतकं सोपं नाहीये. हा, एक दिवस दारू थांबवणं सोपं आहे. या सगळ्यापेक्षा फक्त आजचा दिवस दारू थांबवणं आणि दारू थांबवण्यासाठी स्वतःहून काहीतरी करणं, रवी, हे सोपं आहे की नाही? दारू प्यायचा विचार मनात आला की उद्या पिऊ म्हणायचं. वेळोवेळी आठवत राहायचं, पीत होतो तेव्हा कसे होतो, सध्या पीत नाहीये तर कसं आहे, हे सातत्याने ऐकत राहिलं पाहिजे आणि बोलत राहिलं पाहिजे. मी तरी त्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगला जातो. मीटिंगची वेळ संपलेली आहे. आज झालेल्या शेअरिंगवरती कोणालाही काही कितीही वेडेवाकडे प्रश्न असले तरी विचारा. तुमच्यातल्या प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आत्ता इथं माझ्याकडे आहे. बोला, काय काय प्रश्न विचारताय?